हे बघा मित्रांनो, इथून आपण आलो आणि हा गडाचा चोर दरवाजा मग आणि इकडे सुद्धा एक मूर्ती आहे, त्या अगोदर मी दाखवतो. ही कसली मूर्ती आहे ती कळत नाही आपल्याला. वाघाचं किंवा सिंहाचं तोंड दिसतं असं. बॅग काढून आला पाहिजे आवाज ना. इथून पूर्ण बसून यायला लागतं खाली बाहेर. नमस्कार मित्रांनो, मी सूरज गायकर तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. तर आज आपण चाललो आहे पुन्हा एकदा सह्याद्रीमधील एका किल्ल्यावरती भटकंती करायला. तर तुम्ही आपल्या चॅनलवरती रायगडच्या 3 भागामध्ये व्हिडिओ आलेले पाहिलेच असतील. नसतील पाहिले तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईन, ते जाऊन अगोदर पहा. आणि आता आपण चाललेलो किल्ला आहे तो हुबेहूब रायगडची प्रतिकृती आहे. म्हणजे रायगडसारखाच सेम आहे तो सुधागड. तर सुधागड किल्ल्यावरती आज आपण जाणार आहे. तर आता आपण गाडी बुक केलेली आहे 4 व्हीलर. तर 4 व्हीलरसुद्धा का बुक केली हे पुढे जाऊन मी सांगेन तुम्हाला. तर आता आपण आपली गाडी पुढे आलेली आहे, तिकडे जाऊया. सकाळी 6 वाजता सुमारास आम्ही सुधागडाच्या दिशेने निघालो. आता आपण येऊन पोचलेलो आहे मित्रांनो दर्यागावमध्ये, जे की सुधागडचं बेस विलेज आहे. आणि इथे बघू शकता आपण आता इथे गाडी पार्किंग केलेली आहे. आणि तिथून समोरून या घरांच्या पाठीमागून वरती ट्रेक चालू करण्यासाठी आपला रस्ता आहे. तर आता आपण तिकडनं ट्रेकला चालू करूया. आणि चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ संपूर्ण पहा. तर इथे बघू शकता ही अंगणवाडी आहे आणि या साईडला सुद्धा शाळा आहे आणि या साईडला ही अंगणवाडी आणि ह्याच्यात बाजूनी आपल्याला असं इथून ट्रेक चालू होतो. तर त्या तिकडे आपल्याला दिसतंय सुधागड. पाचच मिनटं ट्रेक करून वरती आल्यावरती आपण इथे पुढे बघू शकता आपला असा एक पठार लागतो. हा एवढा पठार आहे पूर्ण आणि समोर आपल्याला सुधागड दिसतंय आणि तिकडे सुधागडाचा बुरुज दिसतोय बघू शकता. सुधागड किल्ल्यावरती जर तुम्हाला पोचायचं असेल तर तुम्ही एसटीने येऊ शकता आणि स्वतःच्या गाडीनेसुद्धा येऊ शकता. तर एसटीने कसं यायचं आहे, पनवेलवरून तुम्हाला सकाळी 7:30ची पाली एसटी आहे. ती पाली एसटी तुम्हाला 10-10:15पर्यंत पालीला सोडते आणि मग तिकडनं 5:00साठी 11ची एसटी आहे. तर असं तुम्ही येऊ शकता एसटीने यायचं असलं तर तुम्हाला. पण एसटीने यायला खूप टाईम लागतो. गडाखाली यायला जवळजवळ 12 वाजून जातात. कारण की आम्ही 2021-22ला आलेलो काहीतरी, तेव्हा आम्हाला गड चढायला सुरुवात करायला 12:15 वाजले होते. तर त्यामुळे आता आम्ही प्रायव्हेट गाडी करून आलो. गड संपूर्ण वरती चढायला आपल्याला जवळजवळ 1.5 ते 2 तास लागू शकतो. आणि आज आपल्यावर ट्रेक करण्यासाठी आलेले हर्षल, जेनिटर आणि सुमित आणि पुढं चालतं आहे प्रमोद. तर आम्ही 5 जण आलेलो आज सुधागड सर करण्यासाठी. तर आता इथे आपण समोर बघू शकता वन खात्यामार्फत इथे एक वॉच टॉवर लावण्यात आलेला आहे. आता या वॉच टॉवरवरती आपण जाऊया आणि वरतून व्ह्यू बघूया. तर हा आहे मित्रांनो वॉच टॉवरवरनं बघू शकता व्ह्यू. आणि हा इकडे आपला सुधागड किल्ला. तर गडावर जाण्यासाठी सुंदर असे रस्ता आहे इथे बघू शकता. आपल्याला मगाशी एक पठार लागला, मग आपण जंगलात प्रवेश केलेला. आता पुन्हा एकदा तिकडनं बाहेर आलं जंगलातून, पुन्हा इकडे एक पठार लागला. इथे एक वॉच टॉवर होता, इकडे पण बघू शकता पठार आहे पूर्ण. आणि पुन्हा एकदा असं जंगलात आतमध्ये जायचं आपल्याला. तर आता आपल्याला रस्त्यामधून जाता जाता इथे रस्त्याच्या साईडला ह्या विरगळी दिसलेल्या आहेत. काही विरगळी तिथे 1, 2, 3, 4 आणि तिकडे आहे 5वी. तर अशा इथे विरगळी आहेत. आणि गडावरती आपल्याला अशा असंख्य विरगळी बघायला मिळतील. ते आता वरती जाऊन आपण दाखवूच तुम्हाला.
आता हा आपला असा वरती जायचा रस्ता. आता आपल्याला शिडी मार्ग लागणार आहे मित्रांनो. बघू शकता आपल्याला मार्गामध्ये 2 शिड्या लागतात आणि ही आहे पहिल्या क्रमांकाची शिडी. ही थोडी छोटी आहे आणि पुढची शिडी मी तुम्हाला दाखवतो. आता आपण ही शिडी चढून वरती जाऊया. शिड्या चढून वरती आलो की मित्रांनो बघू शकता लगेचच इथे आपल्याला या दगडात कोरलेल्या पायऱ्या लागतात. आणि हा पॅच आपण वरती चढून गेलो की आपल्याला लागते 2ऱ्या नंबरची शिडी, जी की थोडी मोठी आहे. या इकडे बघू शकता ही लागलेली आपल्या 2ऱ्या नंबरची शिडी आणि ही थोडी मोठी आहे. तर आता आपण ही शिडी चढूया. ही काठी घे ना, झेंडा लावूया आपण. हाय तर ही शिडी आहे मित्रांनो. ही थोडी रिस्की आहे कारण की हलते आहे ही शिडी. इथे हे खाली बघू शकता पोल आहेत त्याच्या, आणि याच्यावरतीच या एका पोलावरतीच ह्या 2 शिड्या आहेत. ही जी मी आता उभी आहे ती, आणि ह्याच्यावरनं पुढे गेल्या ती अजून एक शिडी. तर ही शिडी पूर्ण हलते, हलू नको अजून. खतरनाक खतरनाक. आणि इथे मित्रांनो जुना मार्गसुद्धा आहे. या इथे ही जुनी शिडी दिसते, तिथेच दगडात कोरलेल्या पायऱ्यासुद्धा आहेत. म्हणजे हा जुना मार्ग असावा, तो आता खालच्या पायऱ्या तर नाहीशा झाल्या, त्यामुळे ही जुनी शिडी लावलेली इथे. पण ती शिडीसुद्धा थोडी रिस्की आहे, त्यामुळे ही नवीन मोठी शिडी लावण्यात आलेली आहे. शिडी बेकार हलते, हळूहळू यावर. खाली डायरेक्ट 100 फूट खोल दरी. 100च आहे ना. जागोजागी बसायला लागतंय विश्रांतीसाठी, कारण की आता 11 वाजून गेलेले आहेत आणि सूर्य डोक्यावर यायला लागले आणि खूप ऊन आहे, त्यामुळे खूप दमाल होते. आणि सुधागडाची चढाई ही अशी सरळ चढण आहे, त्यामुळे खूप दमाल होते. जागोजागी आम्ही विश्रांतीसाठी बसतोय. आणि खाली येणाऱ्या काही लोकांना विचारलं तर त्यांनी सांगितलं वरती स्टॉलसुद्धा नाहीत, कारण की आम्ही मागच्या वेळी आलेलो तेव्हा एक स्टॉल होता वरती. त्यामुळे आता आमच्याकडे एकेकच पाण्याची बॉटल आहे. तर आता बघूया पाण्याचा टाका भेटते का वरती आपल्याला, ते शोधायला लागणार आहे पहिले. आणि सुधागड हा किल्ला मित्रांनो रायगडासारखा हुबेहूब किल्ला आहे. आणि स्वराज्याची राजधानीमध्ये या किल्ल्याचे म्हणजे जी स्वराज्याची राजधानी बनवायची आहे त्या यादीमध्ये सुधागड किल्ल्याचं सुद्धा नाव होतं. परंतु रायगडला स्वराज्याची राजधानी बनवण्यात आलं. आणि सुधागड म्हणजे आपण आता सुधागड हा रायगडसारखा कसा आहे, कारण की इथला महादरवाजा इथे आहे, टकमक टोक हुबेहूब एकदम सेम टू सेम रायगडसारखं आहे. आणि अजून काय वाचतो आहे. आणि रायगडप्रमाणेच या किल्ल्याचा विस्तारसुद्धा खूप मोठा आहे. तर त्यामुळे सुधागड हा एकदम रायगडसारखाच एकदम आपल्या रायगडवरतीच आल्यासारखं वाटतं. आणि रायगडलासुद्धा आता आपण जाऊन आलो आहे, तर त्याचीसुद्धा ब्लॉग आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईनच, ते जाऊन तुम्ही नक्की बघा, बघितले नसतील तर. इसवी सन 1694 साली याबाबत असा उल्लेख आढळतो की साखरदर्यात मालोजी नाईक कारके यांनी माळ लावली. सरदार मालोजी भोसले यांच्या हाताखाली जाधव आणि सरनाईक हे प्रथम किल्ल्यावर चढले. या धारकऱ्यांना उभे करून त्यांच्या पाठीवर हैबतराव चढले. त्यात संभाजीराव पुढे जाऊन माथा गेले. पंचवीसाने पुढे जाऊन गस्त मारली. बोकड सिलेचा पहारा मारला. पुढे बोराईच्या टप्प्यावरही गेले. तो सदरेतून किल्लेदार व लोक धावत आले. हाणाहाण झाली. त्या समयी किल्लेदार कामास आले. उपरांतिक जाऊन सदर काबीज केली.
शिवाजी महाराजांनी 1657-58मध्ये जेव्हा आदिलशाही मुलूक जिंकला त्यावेळी सुधागड हा किल्ला स्वराज्यात सामील झाला. नारो मुकुंद सबनीस यांच्याकडे गड होता. शिवरायांनी या गडाचे भोरपगडवरून सुधागड असे नामकरण केले. राजधानीसाठी याही गडाचा विचार शिवरायांनी केला होता. गडाच्या पायथ्याशी असलेल्या पाच्छापूर या गावातच छत्रपती संभाजीराजे व औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर यांची भेट झाली होती. महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात असलेल्यांपैकी अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस, त्यांचा मुलगा आवाजी बल्लाळ आणि हिरोजी फर्जंद या सर्वांना भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी छत्रपती संभाजीराजांनी सुधागड परिसरात असणाऱ्या पर्ली या गावात हत्तीच्या पायी दिले होते. आता मित्रांनो आपल्याला या दगडात कोरलेल्या पायऱ्या लागलेल्या आहेत. या पायऱ्यावर चढून गेल्यावरती पुढे आपल्याला असं टर्न आहे. तिकडनं पुन्हा एकदा वरती गेल्या पायऱ्या आणि पायऱ्यावरती गेल्या पोचलो पायऱ्यांवरनं की मग आपल्याला बुरुज लागतो. इकडे बघू शकता आपल्याला पायऱ्या आहेत आणि या पायऱ्यांच्या साईडने रेलिंग लागलेली आहे वर जाण्यासाठी आणि वरती गेल्यावरतीच आपल्याला हा बुरुज लागतो. आता मित्रांनो मी बसलेलो आहे या गडाच्या प्रवेशद्वाराजवळ. पण हे गडाचा मुख्य प्रवेशद्वार नसून हे गडाच्या मागील भागचं प्रवेशद्वार आहे. आपण ज्या गावातून आलो दर्यागाव पाच्छापूर हे गडाच्या मागच्या बाजूचं गाव आहे आणि गडाचा मुख्य दरवाजा तो आहे 200 गावातून रस्ता आहे त्या दरवाजावरती त्या मार्गावरती गडाचा मुख्य दरवाजा आहे. तर आपण वरती गेल्यानंतर तिकडे जाऊयात बघायला. आणि आता आपण या प्रवेशद्वारातून गडामध्ये प्रवेश करूया. गडावरती प्रवेश केल्यावरती आपल्याला उजव्या बाजूला चिलखती बुरुज लागतं. तर या इकडे आहे चिलखती बुरुज. आणि या बुरुजातून एक छोटीशी वाट खाली जाते. त्याआधी आपण बुरुजाच्या वरनं हा व्ह्यू बघू शकता. जेनेटर आला आपला. जेनेटर इधर इधर. हा व्ह्यू बघू शकता काय सुंदर व्ह्यू आहे. फक्त थोडंसं वातावरण खराब आहे त्यामुळे समोरचं एवढं काही दिसत नाही. आपल्याला तिकडे लांब दिसतोय सरसगड. दिसतं का तो धुक्यामध्ये? तो सरसगड किती लांब आहे पण इथनं. म्हणजे एवढ्या लांब आला पण ती पाली कुठं राहिली? 14 किलोमीटर आहे. हां चल. वरती आल्यावर तर हे चिलखती बुरुजाजवळ ना एक खाली वाट जाते. मागच्या वेळी आम्ही इथं आलेलो ना तेव्हा तिथं कसल्या मोठ्या मोठ्या पाली होत्या. पाल आपल्या घरात असतं तसं नाही. जाम मोठ्या सरड्यासारख्या पण हां हां आहे ना. कुठे आहे? नाही चोरवाट आहे. दिसणार नाही काय. हीच आहे ती चोरवाट. पाल बघ असले मोठे. तर ही वाट बघू शकता मित्रांनो. बॅग काढून आला पाहिजे. आलास ना. वाढ केलं अरे आधी डोकं काढा. इथून पूर्ण बसून यायला लागतं खाली बाहेर. हा एवढाच असा भाग आहे. इथून आम्ही आलोय बुरुजाच्या दुसऱ्या तटबंदीवरती येते. एवढी जास्त माझी मोठ्या मोठ्या किल्ल्यांना पण ब्राह्मणे दिली. आता मित्रांनो आपण पूर्वेकडील चिलखती बुरुजावरती आलेलो आहे. हा या ठिकाणी बघू शकता. हा आहे गडाच्या पूर्व दिशेकडील बुरुज. मगाशी आपण बघितला तो गडावरती प्रवेश केला पहिला बुरुज लागलेला. आता आपण उतरलो इथे. इथून सुद्धा खाली वाट आहे खालच्या तटबंदीकडे जायला जशी त्या बुरुजाकडे होती.
तर या बुरुजांना 2 तटबंदी आहेत, ही एक आणि खालून जर तोफांचा मारा होणार असेल तर ही दुसरी तटबंदी. आणि तिकडे आपल्याला दिसतंय टकमक टोक. आता आपण मित्रांनो गडावरती येऊन पोचलेलो आहे. खूप वाट लागलेली आहे कारण की 11:15 दरम्यान सुरू केलेला आम्ही ट्रेक आणि आता वाजले किती 1 वाजला आहे. तर जवळजवळ 2 तास आम्हाला लागलेत वरती चढायला, फोटो वगैरे काढत आणि उन्हामुळे थोडं विश्रांती घेत आम्ही आता 1 वाजता वरती पोचलेलो आहे. आणि आता वरती पोचून आपला किल्ला म्हणजे झालेला नाही, अजून वरती खूप किल्ला फिरायचा आहे. त्यामुळे आता ऊन तर खूप आहे. तर आता बघूया, हळूहळू आपण वरती जाऊया. अजून सुमित आणि जेनिटर आला नाही वरती. सुधागड किल्ला हा भोर संस्थानाचे पूर्वीचे वैभव होते, त्यामुळे या किल्ल्याला भोरपगड असंही म्हणत. आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्श या किल्ल्याला झाला आणि महाराजांनी या गडाचं नाव भोरपगड हे बदलून सुधागड हे ठेवलं. हा किल्ला 590 मीटर इतका उंच आहे आणि गडावर येण्यासाठी प्रमुख 3 वाटा आहेत. ज्यातील पहिली वाट आपण आलो ती पाचापूर गावातून, दुसरी वाट दोनसे गावातून येते जो महादरवाजा आहे म्हणजे पूर्वीच्या काळातला राजमार्ग आहे, आणि तिसरी वाट आपल्याला माहीत नाही आहे. जर कोणाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा. सुधागड किल्ला हा खूप प्राचीन असावा कारण की या परिसरात आढळणाऱ्या ठाणाळे लेणी या 2200 वर्षापूर्वीच्या आहेत. याच्यावरनं सुधागड किल्लाही तेवढाच जुना असू शकतो असा अनुमान लावतात. आणि पुरातनामध्ये भृगु ऋषींनी येथे भोराई देवीची स्थापना केली होती असेही म्हणतात. आता मित्रांनो इथे आपल्याला महादेवाचं मंदिर आणि कमळ तलाव आहे, पण ते आपण येताना पाहूया. अगोदर आपण पूर्ण किल्ला फिरून घेऊ. पहिले वाड्यामध्ये जाऊ, त्यानंतर महादरवाजा, भोराई देवीचं मंदिर हे फिरून नंतर मग आपण महादेवाच्या मंदिराकडे येऊ. आणि तहान लागलेली आहे त्यामुळे सगळ्यात आधी पाण्याची टाकी शोधायची. या पॉईंटवरनं मित्रांनो आवाज इको होतोय आणि तो तिकडे शेवटचा दिसतोय, तो आहे टकमक टोक पॉईंट. आता मित्रांनो या पठारावरती पाण्याचा टाका म्हणून बोर्ड लागलेला आहे आणि इथून आपल्याला तिथे रस्ता आहे जायला, खाली उतरायचं थोडं. आता बघूया पाण्याच्या टाक्यामध्ये पिण्यायोग्य पाणी राहिलं आहे की नाही. बोराची झाडं भरपूर आहेत करवंदांची, पण आले नाही अजून. पाण्याच्या टाक्याजवळ आलेलो, 3 टाके येते पण एकाही टाकीमध्ये पिण्यायोग्य पाणी राहिलेलं नाही आहे. बघू शकता इकडे 1 टाकं आहे मोठं आणि इथे 2 आहेत, पण एकाही टाक्यामध्ये पाणी आपण पिऊ शकत नाही. असे काही अवशेष दिसत आहेत इकडे सुद्धा आहेत, असे पूर्ण गडावरती. तर ते त्यावेळेचे राजवाडे किंवा गडावरच्या वास्तू असू शकतात, पण आता फक्त बाजूची तटबंदी ती पण ढासळलेली आहे. थोड्या प्रमाणात काही अवशेष दिसतात आपल्याला. आता आपण पंत सचिवांचा वाडा हा पाहणार आहोत. गडावरील पंत सचिवांचा वाडा. इथे गडाचा नकाशा लावलेला आहे आणि इकडे एक दादा बसलेला आहे, ते गड संवर्धनासाठी आलेले आहेत. तर कोणत्या संस्थेमधून आला दादा? काय? बार रायगड संस्था. तर आज दर रविवारी येता का तुम्ही? हो, दर रविवारी. आणि आता किती जण आहे तुम्ही? आम्ही आता 20 लोक आहोत. तर आजचं काम झालेलं आहे पूर्ण? हो. इकडे का जेवण केलं का? हो, जेवण केलंय. तर बार रायगडची टीम आहे इकडे आलेली आहे गड संवर्धनासाठी. तर हे असे लोक येतात गड संवर्धनासाठी, त्यामुळे
गडाचं थोडंफार संवर्धन होतं आणि गडाचं पुरातन अशी वास्तू जपण्यास मदत होते. या वाड्याच्या सभोवतालीच आपल्याला काही वास्तू बघायला भेटतात जुन्या काळातल्या. इथे बघू शकता 2 मोठी दगडी जाते आणि एक उकळ आहे. तर इथे संवर्धन करताना एक तुटलेली तोफ सापडली, तर तो दादा आता आपल्याला दाखवतोय. हे आबो वरती आहे, माकडं भरपूर आहे तिथे. इथे तोफेचे हे भेटले. तर हे तोफेचे अवशेष आहेत, बघू शकता संवर्धनामध्ये भेटलेले. आणि खाली मग अशी मी दाखवले दगडी जाते आणि उकळ. हे कुठे भेटले? हे टाक्यामध्ये भेटले. आता कोणत्या ह्याला भेटले ते आपल्याला पण नाही माहिती. पाण्याच्या टाक्यामध्ये भेटले का? हो. ही जागा बघा संपूर्ण अशी निसर्गरम्य आहे आणि या झाडांखाली हे शंकराचं मंदिर आहे. आणि इकडे सुद्धा एक मूर्ती आहे, ती अगोदर मी दाखवतो. ही कसली मूर्ती आहे ती कळत नाही आपल्याला. वाघाचं किंवा सिंहाचं तोंड दिसतंय असं तर. आणि इकडनंच इथे शंकराचं मंदिर आहे. ही समोर नंदी आणि आतमध्ये महादेवाची पिंड आहे आणि बऱ्याच अशा मूर्त्या आहेत. गणपती आहे, विठ्ठल आहे, अजून कोणाकोणाचे आपल्याला समजत नाही. तर खूप सुंदर असं मंदिर आहे, बघू शकता तुम्ही. इकडची वाट मित्रांनो भोराई देवीच्या मंदिराकडे जाते आणि ही वाट बाजूने बारकीशी वाट आहे. इथे बघू शकता चोरदिंडी तटबंदी. तर इकडे तटबंदी आहे, ती बघायला आपण अगोदर जात आहोत. आणि खूप सुंदर अशी तटबंदी आहे डोंगराच्या कडेला, त्याला दाखवतो मी तुम्हाला. हे बघू शकता मित्रांनो, पाठीमागे एक पाण्याचा टाक होता आणि पाणी पिण्यायोग्य नाही. आणि ही तटबंदी गडाची. आता ही गडाची तटबंदी इथून आहे आणि समोरसुद्धा डोंगराच्या कडेला पूर्ण तटबंदी आहे. समोर एक बुरुज आहे खालच्या साईडला. तर तिथे कशी तटबंदी बांधली असेल हा विचार करावा, म्हणजे विचार पडतो. आणि ही इकडनं अशी तटबंदी आहे पूर्ण. आणि ही पुढची तटबंदी. तटबंदीच्या साईडने आपण पुढे पुढे चालत जाऊया. तर इथून ही वाट खाली जाते. इकडे असू शकतो हा चोर दरवाजा मला वाटतं. होऊ शकता खूप खाली जातो रोड. आणि इकडनं बघू शकता या तटबंदीतनं खाली लक्ष ठेवण्यासाठी. आता आपण इथनं खाली उतरूया. हे बघा मित्रांनो, इथून आपण आलो आणि हा गडाचा चोर दरवाजा. मगाशी जो आपण बघितला तो चोर दरवाजा नव्हता, तो गडाच्या इकडनं बुरुजाच्या इथनं खालच्या बुरुजावरती उतरण्यासाठी रस्ते होते ते. पण इथनं हा चोर दरवाजा. आता खाली इथे खूप मच्छर खूप आहेत इथे बघू शकता, त्यामुळे आम्ही खाली जात नाही. इकडनं खूप असं खालपर्यंत रस्ता आहे. तुम्हाला खाली लाईट जसं असेल तिकडे तो बाहेर निघतो. तर आता इथून आपण वरती जाऊया. हा गड जसा भक्कम आहे तसं त्याला बुरुजसुद्धा भरपूर आहेत. तुम्ही इथे बघू शकता. अगोदर आम्ही 2 बघितले, हा 3रा 4था 5वा. इकडे हे बुरुज आहेत या साईडला. तर तिकडे जायची वाट थोडी ढासळलेली आहे आणि इथे आपण जाऊन आलो. चोर वाट होती ती बघू शकता. तिथे खाली एक होल दिसतोय, गुफा तिकडे निघते. आणि इकडनं तेव्हाच्या काळी असेल पळण्यासाठी जागा, पण आता इथून खाली जाऊ शकत नाही. आता मित्रांनो आपण भोराई देवीच्या मंदिराजवळ आलेलो आहे. तर तिथे आपण जाणारच आहोत. आणि त्याआधी आपल्याला लागतं गजलक्ष्मीचं मंदिर. इथे बघू शकता लक्ष्मी देवी मध्ये आहे आणि बाजूला 2 हत्ती आहेत. तर हे असं गजलक्ष्मीचं मंदिर आहे
आणि त्याच्या समोर एक तलाव आहे आणि तलावाच्या समोर आपल्याला तिकडे दिसत आहेत लांब दारू कोठार आहेत ते जे अवशेष आहेत ते दारू कोठाराचे. तर आता आपण पुढे जाऊन भोराई देवीचं मंदिर बघूया, जे की या गडाची गड देवता आहे भोराई देवी, तिचं हे मंदिर आहे. हे आहे मित्रांनो गडावरचं गड देवता भोराई देवीचं मंदिर. तर या देवीच्या नावावरनंच या गडाला पूर्वी भोरपगड असे म्हणतात. आणि या गडाच्या आपलं मंदिराच्या समोरच हे दीपस्तंभ आहे, बघू शकता खूप भला मोठा असा दीपस्तंभ आहे इथे. आणि मंदिराच्या समोर या काही मूर्ती आहेत आणि मंदिराच्या बाजूला अशा विरगळी आहेत. या विरगळी बघू शकता. हा दीपस्तंभ. आता आपल्या मंदिरात जायला नाही भेटणार कारण की मंदिर बंद आहे. तर इकडनं दाखवतो मी. आतमध्ये बघू शकता इथे वाघाची मूर्ती आहे आणि आतमध्ये देवीची मूर्ती आहे, जुन्या काळात शिव काळातली, म्हणजे पुरातन काळातली मूर्ती आहे जुनी. मंदिराच्या इथनंच बाजूला आलो की आपल्याला मंदिराच्या आवारात असं बाजूला पूर्वीच्या काळात ज्यांना वीरमरण आलं आहे त्यांच्या इथे समाध्या आहेत. बघू शकता असंख्य अशा समाध्या आहेत इथे. आणि या समाध्यांचं बांधकामसुद्धा दगडी बांधकाम आहे पूर्णपणे, खूप सुंदर असं. आणि हे झाड बघू शकता, ही थोडी मोठी समाधी होती त्यामध्ये हे झाड उगवलेलं आहे. आता आपण ही एक समाधी बघतोय, मस्त झाडाच्या खाली आहे ही, बघू शकता. आणि इकडनं ज्या समाधीच्या पाठीमागे आपल्याला समोर दिसतो तो तैलबैला किल्ला, लोणावळा डोंगर रांगेमधला तो किल्ला आहे. आणि आपण आहे रायगड जिल्ह्यामध्ये आणि तो येतो पुणे जिल्ह्यामध्ये. तैलबैला किल्ला समोर दिसतोय आणि इकडे आपल्याला घनगड दिसतोय. आता झूम करून नाही होणार पण समोर दिसतोय आपल्याला. इकडे आहे तैलबैला आणि हा आहे घनगड. तर हे लोणावळा डोंगर रांगेमधले किल्ले आपल्याला इथनं दिसतात. आणि दूरवरती लांब तिकडे सरसगडसुद्धा दिसतो आपल्या पालीमधला. तर आता आपण जाऊया महादरवाजा बघायला. इकडे सरसगड आहे, इथे काय नाही, पठार आहे. आता आपण महादरवाजाकडे पोचलेलो आहे आणि इथे बघू शकता तुम्ही रायगड टीम इथे उपस्थित आहे आणि त्यांच्याकडून संवर्धनाचं काम चालू आहे. दगडांमध्ये वाढलेले गवत आणि झाडाच्या फांद्या हे तोडून टाकण्याचं काम इथे करण्यात येत आहे. आता जी वाट पाहत आहे खालून येणारी ती 200 गावातून येणारी आहे आणि हा शिवकाळातील राजमार्ग आहे. आता हा गडाचा प्रवेशद्वार आहे जो की या गडाचा मुख्य प्रवेशद्वार आहे. आणि या प्रवेशद्वाराची बांधणी गोमुखी पद्धतीने केलेली आहे, तुम्ही बघू शकता. हा इकडनं टर्न. आता आपल्याला समोर पुढे आल्यावरती प्रवेशद्वार दिसतो आणि हा प्रवेशद्वार हुबेहूब रायगडच्या प्रवेशद्वारासारखाच आहे. त्यामुळे सुधागडावर आल्यावरती आपण रायगडवरती आलो की काय असा भास होतो. हे आहेत मित्रांनो गडावरचे दारुगोळा कोठार. आणि इकडनं आता आपण टकमक टोक पॉईंटकडे चाललो आहे. तर इथे बघू शकता मित्रांनो हा आहे टकमक टोक. अजून पुढे आहे पण आता इथे अजून खाली उतरायला लागेल त्यामुळे आम्ही खाली जात नाही. तर इकडे स्वराज्यातील गद्दारांना इकडनं कडेलोट केलं जायचं. तर इथनं व्ह्यू बघू शकता, खूप खोल दरी आहे. आणि आपण मगाशी होतो तिकडे, आता काही तिकडे जण उभे आहेत आणि तिकडनं पाणी भरायचं आपल्याला पुन्हा एकदा. तिकडे पाण्याचे टाके आहेत. आता मित्रांनो आपण सर्व पॉईंट कव्हर केलेले आहेत आणि शेवटचा पॉईंट आपला राहिलेला महादेवाचं मंदिर आणि कमळकाळा ते बघायचं राहिलं आहे. ते आता आपण बघून घेऊया. आणि
तुम्हाला मी दाखवत होता महादेवाचं मंदिर आणि पाठीमागे आहे कमळ तलाव. आणि हे मंदिराच्या मागे आहे कमळ तलाव. कमळ तलाव या तलावाचं नाव आहे. खूप मोठा असा तलाव आहे. तिकडनं बघू शकता दगडाची बांधणी सुद्धा केलेली आहे या तलावाला. पाणी थोडं आटलेलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला संपूर्ण किल्ला पाहून झालेला आहे आणि आता आम्ही गड उतरायला सुरुवात करतो आहे. तर पुन्हा एकदा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये.